नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर विजय उपरीकर. दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या लायब्ररी विभागाने आयोजित केलेल्या वाचन सप्ताहाच्या निमित्ताने मी माझ्या अशाच एका पुस्तक वाचनातून मिळालेल्या प्रेरणेचा प्रवास आपल्यासमोर सांगू इच्छितो. PhD किंवा डॉक्टरेट मिळवून आज मी जी काही डॉक्टर विजय उपरीकर अशी ओळख निर्माण करू शकलो, त्यामागे एका पुस्तकातून मिळालेल्या प्रेरणेचा फार मोठा हातभार आहे. तो मी आज आपल्यासमोर अगदी थोडक्यात सांगतोय. तर मित्रांनो, माझ्या PhDचा विषयही थोडासा वेगळ्या धाटणीचा आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या उद्योजकीय गुणवैशिष्ट्यांचा संशोधनपूर्वक अभ्यास, म्हणजेच अ स्टडी ऑफ ऑन्ट्रप्रेन्युरियल क्वालिटीज ऑफ महात्मा ज्योतिराव फुले. तर हा प्रबंध लिहिण्यापर्यंतचा प्रवास जो एका छोट्या उत्सुकतेपोटी पडलेल्या प्रश्नातून निर्माण झाला आणि हा शोधप्रबंध लिहिण्यासाठी मला एका पुस्तकातून फार प्रेरणा जी मिळाली, ते पुस्तक मी आज आपल्यासमोर सादर करू इच्छितो. हाच तो ग्रंथ, पुस्तक महात्मा फुले समग्र वाङ्मय. याचे वाचन करताना मला असे कळाले की महात्मा फुलेंचे वेगवेगळे योगदान, समाजोपयोगी कार्य, जसे की स्त्री शिक्षणासाठी त्यांची चळवळ, मुलींच्या शिक्षणासाठी उघडलेली पुण्यातली पहिली शाळा, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक समाजाची स्थापना आणि इतर काही सामाजिक कार्य. परंतु हे सर्व समाजकार्य करत असताना त्यासाठी लागणारा निधी त्यांनी कसा गोळा केला असेल, हा एक प्रश्न मला पडला आणि मग त्यासाठी मी वेगवेगळी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके वाचत गेलो. त्यातून मला अशी माहिती पुढे आली की ते स्वतः एक उद्योजक होते, ज्याला आपण आज कृषी उद्योजक म्हणू, अग्रिप्रेन्युअर. ॲज अन अग्रिप्रेन्युअर त्यांची एक स्वतःची कंपनी पण होती, पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, ज्या कंपनीच्या मार्फत त्यांनी पुण्यावरून मुंबईला भाजीपाला, फळे, इतर कृषी विषयक मालांची विक्री ते करायचे आणि त्यातून मिळालेला नफा, स्वअर्जित संपत्ती त्यांनी मग ह्या सर्व सामाजिक उपक्रमांसाठी वापरली. म्हणजे आज जो काही आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा कॉन्सेप्ट ओळखतोय, त्याचे मूळ कुठेतरी त्यांच्या कार्यात आपल्याला दिसून येते. तर माझ्या ह्या PhD थेसिसमधून मी ह्याच्यावरतीच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि फार मोजक्या लोकांना माहीत असलेल्या त्यांच्या आयुष्याची बाजू, की ते फक्त थोर समाजसुधारक नव्हते, तर एक कृषी उद्योजक होते, ज्यांनी स्वअर्जित संपत्ती समाज उपयोगी उपक्रमांसाठी वापरली, ज्याला आज आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ओळखतोय. आणि ह्या अशा फार कमी ज्ञात असलेल्या त्यांच्या आयुष्याचा पैलू ह्या PhDच्या यातून मी उलगडलाय. तर मला खरोखर सार्थ अभिमान वाटतोय की ही प्रेरणा मला ह्या पुस्तकातून मिळाली. तर आपलाही आवडत्या एखाद्या पुस्तकाचा प्रवासही असाच प्रेरणादायी ठरावा, हीच अपेक्षा. धन्यवाद.